वाटते का 10-15 लोक मृत्यू पावल्यानंतर एमडीवर गुन्हा दाखल नाही, इथे व्हिजिट झाली नाही. व्हिजिट झाल्यानंतर त्या अधिकाऱ्यानं जे काही अभिप्राय दिला त्याच्या कुठल्याही प्रकारची पाहणी होत नाही. पोलीस येतं, टेक्निकल रिपोर्ट पाहत नाही, टेक्निकल पर्सन घेऊन येत नाही. का होतं एवढ्या मोठ्या घटना? काय कारण आहे? आणि मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये जिथं सीएम आम्ही पाहतोय याच्या बाजूनं राहतं आणि त्या सीएमच्या जिल्ह्यामध्ये ही जर अवस्था होत असेल तर राज्याची काय अवस्था आहे? कसं आहे, आता आम्ही पाहतोय सीएमच्या घरातच पाणी घुसलंय आणि सामान्य माणूस मरतं, त्याला काही लेनदेन नाही. इथं जर मोठ्या एखाद्या आमदार खासदाराचं पोरगं गेलं असतं ना, ते जाऊ नये पण गेलं असतं ना, मग सगळ्या कारवाई झाल्या असत्या. एका पाठोमागा हे 8वी घटना आहे इथली. किरकोळ घटना तर पूर्ण दाबल्या आहे. आता मी पोलिसांना विचारलं, इंजिनियर गुन्हे दाखल करतात, मालकावर नाही. मालक मोठा आहे ना, श्रीमंत आहे ना, त्याला वाचवायचा प्रयत्न होता. आणि मालकावर जर गुन्हे दाखल झाले नाही तर आम्ही पोलीस स्टेशनवर पूर्ण घेरावबंदी केल्याशिवाय राहणार. आला टाइम तर सीएमच्या घरावर सुद्धा जाऊ आम्ही, त्यांच्या घरावर घेरावबंदी नाही. जे जखमी आहे ते आयसीयूमध्ये आहे काही लोक. आता हे म्हणतात एकच मृतक झाला. वास्तविक पाहता जे प्रेत उडून आलं ते ह्या रस्त्यावर आलं होतं इथे. म्हणजे किती मोठा, म्हणजे ही लहान घटना नाही आहे. कदाचित जर एखादं वाहन घेऊन त्यावेळेस अधिक दुसऱ्या घटना कदाचित झाल्या असत्या. कसं आहे, दर